नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आपल्या विनया कुलकर्णी या यूट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओत मी विनया कुलकर्णी आपलं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, नुकताच दिवाळीचा खूप मोठा सण झाला. आपल्या घरी पै पाहुणे वगैरे खूप आले होते. आपणही सगळ्यांनी त्यांच्याबरोबर खूप मज्जा केली, धमाल केली. पण बऱ्याच घरांमध्ये असा एक संकेत आहे. आमच्या तर घरात काय, सण म्हणजे शिमगा. म्हणजे सणवार आले की घरात भांडणंही हमखास ठरलेली. नेहमी व्यवस्थित असणाऱ्यांना सणाच्या दिवशी काय होतं काय माहीत? हा संवाद, अशी वाक्य आपण नेहमीच ऐकतो. कधी-कधी आपल्या घरात सुद्धा अशीच परिस्थिती असते, की सण म्हटलं की हमखास भांडणं होतात. तर काय बरं कारणं असू शकतात सणवार म्हटलं की भांडणं होण्याची, आणि काय उपाय आपण करू शकतो याबद्दल आज आपण जाणून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे अपेक्षांचा ताण. सणावाराच्या दरम्यान कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात. कपडे, भेटवस्तू, खाद्यपदार्थ, साधं करंजीचंच घ्या. घरात एकाला लागते गुळाची करंजी, एकाला लागते साखरेची करंजी. आलेले पै पाहुणे, त्यांची सरबराई करा, सगळ्या घराची सजावट करा, स्वच्छता करा. यामध्ये प्रत्येकाची कल्पना वेगळी असू शकते आणि या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की सुरू झाली भांडणं. देवाच्या पूजेला बसल्यावर सुद्धा काही घरात आपल्या काही कर्मठ माणसं असतात. मग अगदी जीवापाड सगळी तयारी केलेली असताना सुद्धा एखादी गोष्ट त्या पूजेच्या तयारीमध्ये कमी झाली, की झालं यांचं तोंड बिघडलंच. आणि मग तो एकाचा बिघडलेला मूड अख्ख्या घरादाराचा मूड बिघडवायला कारणीभूत ठरतो. त्यामुळं खरं तर अशा व्यक्तींना आधीच पूर्वसूचना द्यायला पाहिजे किंवा त्यांनी हे जाणून घ्यायला पाहिजे, की सगळ्या एवढ्या गोष्टींची तयारी करताना खूप कष्टाने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. खूप मनापासून केलेले आहेत आणि आपण मूड सगळ्यांचा घालवू नये, असं प्रत्येकानं स्वतःच्या मनाला बजावणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक ताण. सणावारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. नवीन कपडे, मिठाई, भेटवस्तू, सजावट, पूजेचं साहित्य खरेदी करताना यानिमित्त बजेट बिघडू शकतं. यामुळं सुद्धा कुटुंबात पैशांवरून वाद तसंच ताण निर्माण होऊ शकतो. या यावर उपाय म्हणून सणवार येणार म्हटल्यावर त्याचं नियोजन आपण आधीच करावं. घरात सगळ्यांना एकत्र बसवून बजेट काढावं आणि त्या बजेटमध्येच कसं भागवायचं याबद्दल सर्वांनी संगनमतानं, याबद्दल सगळ्यांनीच एकमतानं निर्णय घ्यावा आणि त्यानुसार वागावं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामाची वाटणी आणि जबाबदाऱ्या. सणासुदीला घरात कामाचा अक्षरशः डोंगर असतो, डोंगर. स्वयंपाक, स्वच्छता, पाहुण्यांची देखभाल, खरेदी, आणलेल्या सगळ्या गोष्टी जागेवर लावणं, त्या वेळेत सापडतील याची जबाबदारी घेणं, वेगवेगळे पदार्थ करणं, इतका रोजच्या कामापेक्षा इतका कामाचा ताण पडतो ना. आणि मग कामाची जर योग्य वाटणी नाही झाली आणि एकाच व्यक्तीवर जर जास्त भार पडला, ताण पडला, तर त्याची चिडचिड होते. साधी गोष्ट आहे, पै पाहुणे आले की भांडी जास्त पडतात, कपडे जास्त पडतात, घरात पसारा पडतो. मग अशा वेळी एकाच व्यक्तीला हा ताण पडू नये यासाठी घरातल्या प्रत्येकानं आपापली जबाबदारी म्हणून छोटी छोटी कामं वाटून घ्यावी आणि कुटुंबावरचं प्रेम म्हणून जाणीवपूर्वक ती करावी. बऱ्याचदा घरात पै पाहुणे आल्यानंतर जुने काहीतरी मतभेद उफाळून येतात. मागचे जुने पुराणे काहीतरी वाद गप्पांमधून येतात आणि त्या वादांवरची ठिणगी अशी होते की भांडणाचा भडका उडतो. कधी-कधी घरात छोट्या मुलांची भांडणं मोठी माणसं मनावर घेतात आणि मग छोट्यांची भांडणं मोठ्यांमध्ये जातात आणि इकडं छोटी मुलं पुन्हा गळ्यात गळे घालून असतात, पण घरातली मोठी माणसं मात्र तोंड फुगवून बसलेली असतात. त्यामुळे या मुलांच्या भांडणापुढं आपण मॅच्युरिटी दाखवायला हवी. लहान मुलांची भांडणं मोठ्या माणसांनी मनावर न घेता घरातली भांडणं परस्पर मिटवण्याचा प्रयत्न केलेला असायला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, की या सगळ्या कामांमधून विश्रांतीला वेळ मिळत नाही आणि त्यामुळे मग थकवा येतो, रात्रीचं जागरण होतं, दिवसभर सुद्धा मग पडायला मिळत नाही. बऱ्याच घरात आता बीपी शुगरचे पेशंट असतात. वेळेत गोळ्या नाहीत घेतल्या की चिडचिड होते. वेळेत खायला नाही मिळालं की मग गोळ्यांची, तब्येतीची आबाळ होते. मग आपोआपच थकवा येतो आणि मग यातून चिडचिड होते आणि या चिडचिडीचं पहिलं शस्त्र म्हणजे आपण काहीतरी फाटकन बोलतो आणि बोललेले शब्द पुन्हा माघारी येत नाहीत. त्यामुळं प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे, की आपल्याला कितीही चीड आली, राग आला तरी आपण आपल्या तोंडावर संयम ठेवला पाहिजे. तो क्षण, ती घटिका मारून नेली पाहिजे. तर सण म्हणजे शिमगा होणार नाही.
अलीकडं आपण सणवार अनेक उत्साहानं करतो, आनंदानं करतो, वेगवेगळ्या पद्धतीने करतो. पण बऱ्याच घरांमध्ये आजसुद्धा आमच्या वेळी नव्हतं बाई असलं. असलं कुठं असतं व्हय? आपलं काहीतरी नवीनच असतं ह्या नवीन पोरींचं. जुन्या पिढीचा असा सूर निघतो. आणि मग नव्या पिढीतली हल्ली आता WhatsAppवर, YouTubeवर बघून आपण वेगवेगळ्या पद्धतीने सजावट करायला बघतो. पण बऱ्याचदा कर्मठपणामुळं त्याच त्या जुन्या गोष्टींमध्ये रमून पडल्यामुळं, जुन्या गोष्टींना चिकटून पडल्यामुळं या नवीन गोष्टी स्वीकारायला सहजासहजी घरातल्या काही व्यक्तींचं मन तयार होत नाही आणि मग जुन्या परंपरा आणि नवीन पद्धत यामध्ये मतभेद होतात आणि मग भांडणं लागतात. त्यामुळं जुन्या व्यक्तींनी नवीन व्यक्तींच्या नवीन प्रथा परंपरांचं थोडं स्वागत करावं, त्यांचं थोडं कौतुक करावं. आपण आपल्या आयुष्यात आपल्याला हवं तसं जगलो, मग या नवीन पिढीच्या हातात हात घालण्याचा आपण नक्की प्रयत्न करावा. बऱ्याच घरांमध्ये माणसांमध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. अगदी सख्खी दोन भावंड सुद्धा एका स्वभावाची नसतात. मग त्यांच्यामध्ये सुद्धा भांडणं होतात. व्यक्तिमत्वातला, स्वभावातला फरक, मग एकमेकांची तुलना केली जाते. विशेषतः घरात जेव्हा मुलं एकत्र खेळत असतात तेव्हा आपण सहज त्या आपल्या मुलांची एकमेकांची तुलना करतो. तो बघ कसा आहे, नाहीतर तू, असं तोंडावरच तुलना केली की एखाद्याला कमीपणाची भावना येते आणि मग त्यातून सुद्धा भांडणं लागतात. आमच्याच मुलांना सारखं नावं ठेवतात, तिचीच मुलं हिला प्रिय आहेत, मग घेऊन बस म्हणावं तिलाच. अशा गोष्टींमुळं सुद्धा भांडणं होतात. बऱ्याच घरांमध्ये अशी परिस्थिती असते की घरात उदाहरणार्थ सासूबाई घरात एका सुनेजवळ राहतात, पण शहरातली नोकरी करणारी किंवा तिच्याजवळ राहत नाहीत अशी सून गावाकडून शहरातून येते. येताना काहीतरी गिफ्ट घेऊन येते, काहीतरी मिठाई वगैरे घेऊन येते. ती घेऊन आल्यानंतर 4 दिवस आपल्यासोबत राहणाऱ्या या सुनेच्या पुढं रोज आपलं करणाऱ्या सुनेची किंमत वाटत नाही आणि मग त्या आलेल्या सुनेचं कोडकौतुक व्हायला लागतं. बऱ्याचदा घरात नात्यातली जर सून केलेली असेल तर 2 सुनांच्या कौतुकामध्ये तफावत दिसते, 2 सुनांना वागवण्यात तफावत दिसते आणि मग वादाची ठिणगी इथंच पडते. तर अशा या छोट्या छोट्या गोष्टींमुळं तुमच्याही घरात भांडणं होतात का? तर माणसांनी ना वास्तुशास्त्रानुसार घरं बांधली, वास्तुशास्त्रानुसार घरात अनेक बदल केले, पण मानसशास्त्रानुसार स्वभावात बदल केले नाहीत. यामुळं घराघरांमध्ये भांडणं होताना दिसतात. तर मैत्रिणींनो, तुमच्याही घरात अशी भांडणं होऊ नयेत, वाद पेटू नयेत, यासाठी तुम्ही सुद्धा मनापासून काळजी घ्या. स्वभावाचे कंगोरे एकमेकांचे तासून एकमेकांना पूरक असं वातावरण निर्माण केलं. हसत खेळत दिवस घालवायचे आहेत. उद्याचा दिवस कुणी पाहिलाय, उद्याचा क्षण कसा असेल कुणाला माहिती आहे का? त्यामुळं नाती जपत, गोड बोलत, एकमेकांना सांभाळून घेत जर आपण मानसिकता जपली तर सण म्हणजे शिमगा होणार नाही, तर प्रत्येक सण म्हणजे दिवाळी होईल आणि आनंदाच्या फटाक्यांची आतिषबाजी घराघरातून ऐकायला मिळेल. मैत्रिणींनो, या व्हिडिओत मांडलेले माझे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, माझं काही चुकलं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये करेक्ट करा. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सगळ्यांचे खूप मनापासून आभार. आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अर्थात लगेचच करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.